आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीला सातत्यानं बळ देत आला असून उद्योग, कृषी, उद्योजकता, उच्च शिक्षण आणि अमूल्य सांस्कृतिक परंपरांच्या बळावर राज्य आत्मविश्वासानं पुढे जात भारताच्या विकास यात्रेचं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे लाभ पोहोचतील अशा समग्र आणि समावेशक विकासाच्या दिशेनं वाटचाल करणं हे आमचं ध्येय आहे. याच उद्देशानं समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी ब्रह्मकुमारीज संस्थेनं आयोजित केलेलं हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमातून नागरिकांना आंतरिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि मूल्याधिष्ठित विकासाची प्रेरणा मिळेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. महाराष्ट्रात सामाजिक एकता, परस्पर विश्वास आणि सकारात्मक मूल्ये अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं ब्रह्मकुमारीज संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. नागपूरजवळील जामठा इथल्या विश्वशांती सरोवर परिसरात त्यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मिशन जिंकूया या जिल्हा परिषद गडचिरोलीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या 20 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि शैक्षणिक सहलीसाठी मुंबई इथं विमानानं नेण्यात आलं. या विद्यार्थ्यांनी काल रात्री मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनानं सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 570 कोटी रुपयांची अंतिम तरतूद मंजूर केली असून ही मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आली. कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा 98 कोटी 42 लाख रुपयांची अतिरिक्त वाढ मान्य करण्यात आली आहे. NMC OCWनं येत्या 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नारी आणि दरीपटका ESR 12 तास बंद ठेवण्याची योजना आखली असून नारी आणि दरीपटका ESRच्या वितरण मुख्य मार्गांवर 400 मिमी आणि 700 मिमी व्यासाचे वॉल बसवण्यासाठी हे शटडाऊन आवश्यक आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.